हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? काय चाललंय? पाऊस जोरदार पडतोय ना? या पावसाचीच कृपा म्हणून या वीकेंडला मी आजारी पडले. ही छोटीशी क्लिप होती शनिवार रात्रीची. रात्रभर झोप काही नीट झाली नाही. घसा फार दुखत होता. मग काय, सकाळी 6 वाजताच जाग आली. त्यावेळी म्हटलं जरा गरम पाणी करून पिते. तुमच्याबरोबर पण असंच होतं का? जेव्हा पण आपण वीकेंडला ठरवून झोपतो ना, की उद्या सकाळी उशिरा उठायचं, आरामात दिवस सुरू करायचा, तेव्हा झोपच येत नाही आणि अगदी नेमकी सकाळी लवकरच जाग येते. माझ्याबरोबर बऱ्याचदा असं होतं आणि वीकडेजमध्ये मला भयंकर झोप येते. पण तेव्हा काय करणार? उठावंच लागतं. छानपैकी पाणी तापवून घेतलं पिण्यासाठी एक ग्लासभर आणि खिडकीमध्ये बसून एक एक घोट करत पाणी पीत घशाला शेक दिला आणि नंतर परत झोपून गेली. तर डायरेक्ट उठली आहे मी सकाळी 10 वाजता आणि उठल्या उठल्या बघितलं बाहेर वातावरण इतकं छान झालं होतं. इतकी सुंदर थंड हवा आणि पाऊस येत होता. बघूनच मन एकदम प्रसन्न झालं. आपण कितीही आजारी असलो, कितीही त्रास असला तरी असं वातावरण बघितलं ना की खरंच मनाला प्रसन्नता येते. मग काय, आली मी किचनमध्ये रविवारचा स्पेशल बेत बनवायला. आज घरी प्रॉन्स आणले होते, म्हणजेच कोळंबी. तर मेन्यू ठरलेला होता, कोळंबी आणि बटाट्याची चटणी बनवायची. चटणी म्हणजे भाजीसारखंच असतं ते, पण आम्ही त्याला चटणी म्हणतो. तांदळाची भाकरी आणि सोबतीला जोरदार पाऊस. सुट्टीच्या दिवशी अजून काय हवं असतं आपल्याला? तर छान इथे कढई तापत ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं. इथे मी राईचं तेल यूज केलेलं आहे आणि या रेसिपीसाठी आहे ना जरा कांदा जास्त हवा आपल्याला. 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून मी इथे तेलावरच परतवून घेते आहे. आणि हे बघा, इथे कोळंबी मी आधीच मॅरिनेट करून ठेवले. साफ स्वच्छ धुवून याचे धागे काढून मग यामध्ये हळद, मीठ आणि कोकम घालून त्याला मॅरिनेट करायला ठेवायचं. सोबतीला 2 मध्यम आकाराचे बटाटे देखील मी कापून रेडी ठेवलेले आहेत. आणि चांगलं ताजं आलं आणि लसूण ठेचून घ्यायची. दुकानातली आलं लसूण पेस्ट वापरायची नाही. तर हे बघा, कांदा जरा मऊ झालाय, ब्राऊन झालाय. यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घालते आणि त्याला छान आपण परतवून घेऊया. याला 1 मिनिटभर तरी आपण छानपैकी परतवायचं आहे, म्हणजे आलं लसूणचा उग्र वास निघून जातो. आज रविवार तुमच्या घरी काय बेत आहे? आता लवकरच श्रावण सुरू होणार आहे. तुम्ही सगळे श्रावण पाळता का? आज काय बनवणार आहात ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बघा, मिनिटभर हे परतवून झालं. आता यामध्ये मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून टाकलेला आहे. याला पण आपण मिसळून घेऊयात. आमच्याकडे ना कोळंबीच्या चटणीमध्ये ना बटाटा आवर्जून टाकला जातो. घरात सगळ्यांना आवडतो. काही ठिकाणी यामध्ये वांगं पण टाकतात. ते पण छान कॉम्बिनेशन आहे. मस्त टेस्ट लागते. तर इथे बघा मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे पावडर आणि ही नेमकी धणे पावडर बघा आत्ताच संपायची होती. घाईच्या वेळेसच असं होत असतं. आणि जेवढी होती तेवढी ॲड केली मी. आणि कांदा लसूण मसाला 1 चमचा. हा छोटा चमचा आहे म्हणून 2दा ॲड केलेलं दिसत असेल तुम्हाला, पण मी 1 चमचाच वापरला आहे. फार तिखट असतो हा. मग कसं घरात लहान मुलांना पण खायचं असतं ना, म्हणून जरा कमीच तिखट करावं लागतं. मसाले छान मिसळून घेतले 1 मिनिटभर छानपैकी आणि मग आता त्यामध्ये मी बटाटे ॲड केलेत. बटाटे पण छान मिसळून घ्यायचे मसाल्यामध्ये. आणि यामध्ये बघा मी अगदी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि ह्याला आता आपण झाकण लावून शिजवणार आहोत बटाट्यांना. आणि अजून एक गोष्ट, कधी पण आपण जेव्हा सी फूड आणतो ना, म्हणजे मासे, कोळंबी असे प्रकार, तर त्याला नेहमी ना कोकम लावून मॅरिनेट करायचं कमीत कमी अर्धा तास तरी. जर तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही लिंबूचा रस वापरू शकता, नाहीतर तुम्ही चिंचेचा रस वापरू शकता. पण त्याला कुठल्या तरी आंबट पदार्थाने मॅरिनेट करायचं असतं, जेणेकरून ते ना पोटाला बाधत नाहीत. तर बघा इथे आता एक वाफ देऊन झालेली आहे. बटाटे एवढ्यात शिजले तर नाही आहेत, पण मी एकदा पुन्हा त्यांना मिसळून घेते, म्हणजे कसं तळायला ते जळायला नको. आता जोपर्यंत हे शिजतंय ना, तोपर्यंत आपण गप्पा मारूया. मनात एक विचार आला तर तुमच्याशी शेअर करते बघा. आपण स्त्रिया कशा असतो ना,
घरातील कोणी आजारी पडलं तर आपण त्यांची किती काळजी घेतो आणि जर मुलांना ठीक नसेल तर मग तर आपण दिवस-रात्र एक करतो. पण जेव्हा आपण स्वतः आजारी पडतो, तेव्हा मात्र आपण त्याकडे अगदी दुर्लक्ष करतो. म्हणजे बघा ना, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये आजकाल असं बघतेय, ऐकतेय, की स्त्रियांनी स्वतःची काळजी घ्या, स्वतःसाठी वेळ काढा, घराबरोबरच आपल्या हेल्थकडे पण लक्ष द्या आणि ते बरोबर पण आहे, मला वाटतं. पूर्णपणे बरोबर आहे. कारण जर तुम्ही स्वतः आजारी झालात ना, तर पूर्ण घर अस्ताव्यस्त होऊन जाणार. पण त्याचबरोबर आणखी एक विचार बघा माझ्या मनात येतो. तुम्हाला पटतंय का? की जोपर्यंत आपण एक बायको असतो ना, तोपर्यंत कधी आपण आजारी पडलो, तर आपण हक्काने आपल्या नवऱ्याला सांगतो ना, की आज मला ठीक नाही वाटत आहे, आपण बाहेरून काहीतरी मागवूया आणि आपला नवरा पण आपल्याला समजून घेतो. पण हीच बायको जेव्हा एक आई होते ना, तेव्हाच ती स्वतःकडे दुर्लक्ष करायला लागते. म्हणजे स्वतःला घर, संसार, मुलं या सर्वांसाठी ना आपण झोकून देतो. कारण जेव्हा आपलं मूल उपाशी असतं ना, तेव्हा मला असं वाटतं की देवच असतो आपल्या पाठीशी आपल्याला बळ द्यायला, की त्या आजारात पण आपण उठून आपल्या घरासाठी, मुलांसाठी, नवऱ्यासाठी निस्वार्थपणे हे सगळं करत असतो. तुमचं यावर काय मत आहे ते मला नक्की कळवा हां. नवऱ्यासमोर आपण कितीही हट्ट करू, कामाचा कंटाळा करू, पण मुलं असली ना, की नाही होत मग. ती जबाबदारी जी असते ना, ती आपल्याला हे सगळं करण्याची परवानगीच देत नाही. आता हे बघा इथे बटाटे छान शिजले होते, म्हणजे पूर्ण नाही, जवळजवळ 80% शिजले होते आणि त्यामध्ये मी कोळंबी ॲड केली आहे आणि मध्येच ना माझ्या मुलाने येऊन मला विचारलं, की "आई तू हे काय बनवते आहे?" त्याला फार एक्साइटमेंट असते, आई काय काय करत असते किचनमध्ये. ते येऊन येऊन तो बघत असतो आणि विचारत असतो, "आई तू हे काय बनवते? ह्याला काय म्हणतात? हे कसं बनतं?" आणि मग हे तो फर्स्ट टाईमच खाणार होता. त्याने कधीही प्रॉन्स खाल्लेले नाही आहेत. तर तो मला म्हणाला, की "आई तू हे फ्राय का नाही करत आहेस?" कारण त्याच्यामध्ये सी फूड जे असतं ना, ते नॉर्मली फ्राय करूनच खाल्लं जातं. 2-3 वेळेस तरी त्याने तसंच खाल्लंय. मग म्हटलं चला मुलाची फर्माईश आली आहे, तर फ्राय केलं पाहिजे. मग या प्रॉन्समधले ना थोडेसे एक 10-12 प्रॉन्स मी बाजूला काढले आणि ते प्रॉन्स शिजवायला मी बाजूच्या गॅसवर केलं आणि इथे तवा ठेवून मस्तपैकी मी सुरुवात केली प्रॉन्स फ्राय करायला. मुलाची फर्माईश आली तर करावं लागतं ना. हे बघा इथे मी तवा ठेवला गॅसवर पण गॅसची फ्लेम अगदी स्लो आहे. तेल टाकलंय. तेल गरम होण्याच्या आधीच मी यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचाच एक लाल तिखट मसाला म्हणजेच कांदा लसूण मसाला आणि ते सगळं गरम व्हायच्या आधीच आपल्याला मिसळायचं आहे. अगदी लो फ्लेमवरच ह्यामध्ये आपण कोळंबी ॲड करणार आहोत. मसाले जळून द्यायचे नाही आहेत नाहीतर कडवट टेस्ट येणार. आणि ह्याला छान ह्यामध्ये मिसळून घ्यायचं आणि अगदी मंद आचेवर झाकण न ठेवता आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता ही झाली प्रॉन्स मसाला फ्राय किंवा प्रॉन्स तवा फ्राय आणि ह्यालाच जर तुम्ही आधी मसाले लावून मॅरिनेट केलंत आणि नंतर रव्यात घोळवून तेलामध्ये तळलत ना, तर ती झाली प्रॉन्स रवा फ्राय. तुम्ही कोणत्याही पद्धतीने ट्राय करू शकता. बघा दुसऱ्या साईडला मी झाकण काढून बघितलं तर कोळंबी आणि बटाट्याची चटणी पण बऱ्यापैकी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करायला अगदी 2 मिनिटं असतानाच मी ह्यामध्ये 2 कोकमचे तुकडे ॲड करणार आहे. जास्त आंबट नको आहे कारण मॅरिनेट करताना आपण कोकम टाकलंच होतं. अगदी थोडंसंच कोकम मी त्याच्यात ॲड करणार आहे. साईड बाय साईड इथे जी तव्यावरची कोळंबी आहे तिला पण मी पलटून घेते. तुम्हाला पण जर माझ्या हे रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान टेस्टी होते ही चटणी कोलंबीची. हिला तुम्ही भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता. आता इथे बघा या तव्यामध्ये मसाला असा छान सुका झाला आहे आणि आत्ता ह्याला आपण मिक्स केलं ना, तर ते कोळंबीला खूप छान कोट होतं आहे बघा. दिसायला पण आता फार सुंदर दिसत आहेत ह्या कोळंबी. मासे आणि कोळंबी हा प्रकार न शिजायला जास्त वेळ लागत नाही. अगदी 5 ते 7 मिनिटात हे लगेच शिजून तयार होतं. तर बघा आता इथे मी गॅस बंद केला आहे आणि कोथिंबीर तर पाहिजेच पाहिजे. कोणतीही डिश पूर्ण झाल्यावर शेवटला हा जो कोथिंबिरीचा वर्षाव होतो ना हिरवागार, तो डोळ्यांना अगदी प्रसन्न करून जातो.
आणि असंही म्हणतात ना, की कोणतीही डिश आधी दिसण्यासाठी सुंदर असली पाहिजे. आपण आधी डोळ्यांनी तिला बघतो, पसंत करतो. ते बघितल्यावरच आपल्याला खायची इच्छा होते. त्याची रंगसंगती बघून. मग त्यानंतर येतो तो त्या पदार्थाचा सुवास, जो आपल्याला तीव्र इच्छा मनात प्रकट करतो, की आपण हा पदार्थ खाऊन बघितला पाहिजे. आणि मग येते ती त्याची चव. आणि अशा रीतीनेच एक छान पदार्थ, एक छान डिश आपल्यासाठी मेमोरेबल बनते. तर बघा इथे माझे दोन्ही पदार्थ बनवून झालेले आहेत आणि मी ताट वाढायला घेते. तुम्हाला दाखवते आमची रविवार स्पेशल कोळंबी थाळी बनवून रेडी आहे. बघा ताटात मी कोळंबीची चटणी वाढली आहे, लाल मसूर डाळीची आमटी बनवली आहे, तांदळाची उकड काढलेल्या पिठाची भाकरी फार मऊ लुसलुशीत होते. तुम्ही पण हे कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा. सॅलडसाठी काकडी आणि कोळंबी तवा फ्राय. बघा हे आवडलं असेल तर तुम्ही पण ट्राय करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. या जेवायला.